श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1240 ते 1250। अभंग। हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नवे विनोद उत्तर केले रंजवायाचार, केली अटाअटी अक्षरांची देवासाठी, तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो। अर्थ। काही मनुष्य स्वतःच्या स्वहिताचा विचार करून आमच्याकडे येतात, मग आम्ही त्यांना उपदेश करतो। मी लोकांचे मनोरंजन करण्याकरिता विनोदाने काहीही बोलत नाही। मी जो काही अक्षरांचा म्हणजे पाठांतराचा खटाटोप केला आहे तो देवासाठी केला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला जो काही उपदेश करत आहे तो तुम्ही ग्रहण करावा। कठोर शब्दात काही बोलत असेल तर त्याचा राग मानून घेऊ नका आणि त्याकडे दुर्लक्षही करू नका। संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण, नाही आम्हासी संबंधो जरा मरण काही बाधो, द्वैताद्वैत भावे अवघे व्यापियले देवे, तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी। अर्थ। माझे सर्व प्रारब्ध संचित क्रियामान नारायण स्वरूप झाले आहेत। आता आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही। जरा जन्म मरण हेही आम्हाला बाधू शकत नाही। देवाने द्वैत व अद्वैत हे व्यापून टाकले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हा हरी आमच्यामध्ये नित्य सर्व काळ क्रीडा करतो म्हणजे व्यवहार करतो। अभंग। नेने करू सेवा पांडुरंगा कृपाळुवा, धावे बुडतो मी काळी सत्ता आपुलिया ओढी, क्रिया कर्महीन झालो इंद्रिया अधीन, तुका विनंती करी वेळोवेळा पाय धरी। अर्थ। हे कृपाळू पांडुरंगा, तुझी सेवा कशी करावी हेही मी जाणत नाही, त्यामुळे हे पांडुरंगा तू माझ्याकडे लवकर धाव घे आणि मी या भवसागरात बुडत आहे, तू तुझ्या सत्तेने मला यातून ओढून काढ। देवा, मी क्रिया कर्महीन झालो आहे, कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझे पाय धरून तुला वेळोवेळी विनंती करत आहे की तू माझा या भवसागरातून उद्धार कर। जयापासून सकळ महिमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा नये अहुमाना श्रुतीसी, विवादती जयासाठी जगजेठी तो विठ्ठल, तुका म्हणे तो आकळ आहे सकळ व्यापक। अर्थ। ज्याच्यापासून हे महिमंडळ पृथ्वीमंडळ निर्माण झाले तोच हा पंढरीनाथ आहे, की ज्याच्या स्वरूपाचे अनुमान श्रुती म्हणजे वेदाला देखील कळत नाही। सहाही शास्त्रे ज्याच्या स्वरूपाविषयी वादविवाद करतात तो हा विठ्ठल आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हा पंढरीनाथ कोणालाही न कळणारा आहे, तो कोणालाही कळणार नाही, परंतु तो सर्वत्र व्यापक आहे। अभंग। नाही रूप नाही नाव नाही ठाव धरावया, जेथे जावे तेथे आहे विठ्ठल माय बहीण, नाही आकार विकार चराचर भरलेसे, नवे निर्गुण सगुण जाणे कोण तयासी, तुका म्हणे भावाविन त्याचे मन ओळेना। अर्थ। या विठ्ठलाला रूप नाही नाव नाही आणि त्याला धरायला शरीरही नाही, जेथे जावे तेथे विठ्ठलच माय बहीण आहे। विठ्ठलाला कसलाही आकार नाही विकार नाही, हा विठ्ठल सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे। विठ्ठल निर्गुणही नाही सगुणही नाही, कोण त्याच्या मूळ स्वरूपाला जाणू शकेल। तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध भक्तिभावा वाचून याचे मन कोठेही वळेनासे झाले आहे। अभंग। आहे सकळा वेगळा खेळे कळा चोरोनी, खाम सूत्राची ये परी देव दोरी हालवितो, आपण राहोनी निराळा कैसे कळा नाचवी, जेव्हा सुडितो दोरी भूमीवरी पडे तेव्हा, तुका म्हणे तो जाणावा सखा करावा आपुला। अर्थ। हा देव सर्व उपाधीपासून वेगळा आहे, तरीही तो या जगामध्ये कोणालाही न कळू देता क्रीडा करत आहे। कळसूत्री बाहुलीप्रमाणे हा ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची दोरी हलवित असतो। तो सर्व उपाधीपासून वेगळा आहे, तरीही तो सर्वांना कसा नाचवितो।
जेव्हा प्रारब्ध संपते तेव्हा देव आयुष्याची दोरी असुडतो आणि देहरूपी बाहुली गतप्राण होते. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा परमात्मा, याला जाणून घेऊन त्याला आपला सखा करावा. अभंग. आता पुढे म्हणा चाली झाली नारायणा, येथे राहिले राहिले कैसे गुंतोनी मुगले, बोहते बोहोनी आलियांची झाली धनी, तुका म्हणे रंगे रंगी रंगलो श्री पांडुरंगे. अर्थ. हे नारायणा, आता माझ्या मनाने पंच विषयांकडे धाव घेणे थांबविले आहे, कारण ते तुझ्या पायाच्या ठिकाणी कसे शांत गुंतून राहिले आहे ते पहा. हे मन सर्वत्र फिरून आले आणि आता ते तुझ्या पायाजवळ आले आणि तृप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मी या श्री पांडुरंगाच्या रंगात रंगलो आहे. आळस पाणी विषयकामी, शक्ती देई तुझ्या नामी, आणि कवचना मुखीवाणी तुमच्या गरजो द्यावी गुणी, हेची विनवणी विनवणी विनविली धरामणी, तुका म्हणे पाय डोळा पाहे एरवी अंधळा. अर्थ. देवा, मला विषय सेवनाविषयी आळस पडू दे आणि तुझे नाम घेण्याविषयी मला शक्ती दे. देवा, इतर कोणत्याही विषयी बोलण्याकरिता माझी वाणी मुकी राहू द्या, पण तुझे गुणगान करण्याविषयी माझी वाणी गरजू द्या. देवा, हीच विनवणी मी तुम्हाला केली आहे आणि ही विनवणी तुम्ही मनात आणा. तुकाराम महाराज म्हणतात, मला तुझे पाय माझ्या डोळ्यांनी पाहता येईल असे कर, एरवी ते आंधळे झाले तरी चालतील. कोणवीची वाणी आता शुल्लका कारणी, आता हेची माप करू विठ्ठल हृदयात धरू, नेंदावी या व्रती आता उठोची भोवती, उपदेश लोका करुणी वेडा होतो तुका. आता शुल्लक कारणासाठी वाणी कोण खर्च करतोय? आता एवढेच काम करूया, विठ्ठलाला आपल्या हृदयात धरून ठेवूया. माझ्या चित्तामध्ये आता यापुढे अनेक विषयाविषयी वृत्ती उठू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिभक्तीविषयी उपदेश करून मीही त्यामध्ये वेडा होत आहे. मागेन ते एक तुझं देई विचारुनी मज, नको दुर्जनांचा संग क्षणक्षणा चित्तभंग, जन्म घेईन मी नाना बहु सोसीन यातना, रंको होईन दिनांचा गाहे देहपात साचा, तुका म्हणे हेची आता देई देई तू सर्वथा. अर्थ. देवा, मी तुला आता एक मागणे मागणार आहे, पण तू मला ते विचार करून द्यावे. माझी मागणी अशी की तू मला दुर्जनाची संगती नको देऊस. त्यांच्या संगतीने माझे क्षणाक्षणाला चित्तभंग पावते. देवा, मी पुष्कळ जन्म घेईन आणि अनेक यातना सोसून मी एखाद्या गरिबांचा रंक म्हणजे भिकारी होईल, मग त्याने मला मारले तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात, पण देवा, तू मला आता सर्वथा हेच दान दे की मला दुर्जनांची संगती होऊ देऊ नकोस.